सध्या सोशल मीडियावर मुस्कान नावाची फार चर्चा आहे. मेरठमधील हत्याकांडातील आरोपी मुस्कान, जिनं तिचा बॉयफ्रेंड साहिलच्या मदतीनं पती सौरभ राजपूतची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाने देशभरात खळबळ माजलेली. आता तसेच काहीसे धक्कादायक प्रकार महाराष्ट्रातून समोर येत आहेत. या घटनांमध्ये हत्येचा मुख्य सूत्रधार महिला असल्याचं समोर येत आहे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या रक्तरंजित घटनांमुळे महिलांचा गुन्ह्यांमधील सहभाग अचानक वाढलाय का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कोणत्या आहेत त्या धक्कादायक घटना, चला जाणून घेऊया. पहिली घटना, सुनेने केली सासूची हत्या. जालनामध्ये सुनेने सासूची भिंतीवर डोकं आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सासूची हत्या करून सुनेने तिचा मृतदेह गोणीत भरला, पण गोणी उचलता येत नाही. मग सून सासूचा मृतदेह तसाच ठेवते आणि अज्ञात व्यक्तीच्या बुलेटवरून फरार होते. प्रतीक्षा शिंगारे असं या सुनेचं नाव. प्रतीक्षाची सासू सवितासोबत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद व्हायचे. त्यामुळे प्रतीक्षाने पहाटेच्या सुमारास सासूचं डोकं भिंतीवर आपटलं. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता या घटनेत धक्कादायक गोष्ट ही की प्रतीक्षाचा विवाह फक्त 6 महिन्यांपूर्वीच झालेला. तर दुसरीकडे होणारा नवरा पसंत पडला नाही म्हणून पुण्यातील दौंडमध्ये तरुणीने त्याच्याच हत्येची सुपारी दिली. सागर कदम आणि मयुरी दांडगे यांचं लग्न ठरलं होतं. सुपारी फुटल्यानंतर लग्नाची तारीखही निश्चित झाली. त्यानंतर दोघांनी प्री वेडिंग फोटोशूटही केलं. मयुरीने सागरला फोटोशूट नंतर चित्रपट पाहायचा आग्रह केला. मग दोघांनीही चित्रपट पाहिला. चित्रपट पाहून आल्यानंतर सागरने मयुरीला घरी सोडलं, पण पुढे 1 किलोमीटरवर जात नाही तोच 4-5 जणांनी सागरवर हल्ला केला आणि मयुरीसोबत लग्न केलं तर जीवानिशी मारू अशी धमकी दिली. या हल्ल्यामध्ये सागरचा पाय फ्रॅक्चर झाला, तसंच त्याच्या डोक्याला आणि पाठीलाही दुखापत झाली. हल्ल्यानंतर सागरनं पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता मयुरीनेच सागरला मारण्यासाठी 1.5 लाखांची सुपारी दिल्याचं समोर आलं. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये अनैतिक संबंधांतून अडसर ठरत असलेल्या पतीला पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडने संपवलं. रवींद्र काशीनाथ काळभोर असं हत्या झालेल्या पतीचं नाव. रवींद्र काळभोर यांच्या पत्नी शोभा काळभोर आणि गोरख काळभोर यांचे अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधांमध्ये रवींद्र काळभोर अडसर ठरत होते. त्यामुळे शोभा आणि गोरख यांनी रवींद्र काळभोर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हा अधिकाऱ्यांनी पत्नीने आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. पत्नीच्या मित्राने केम्ब्रिज चौकात आपल्यावर पिस्तूल रोखल्याचा आरोप उपजिल्हा अधिकारी देवेंद्र कटके यांनी केला. पत्नी सारिकाने कुटुंबासह कट रचून आपल्यावर विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर करून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपही देवेंद्र कटकेंनी केला. सारिकासोबत आपला आंतरजातीय विवाह झाला. लग्नानंतर सारिकाने अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. पण आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राचा लाभ बंद केल्याचा शासन निर्णय झाला. आता आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे समजल्यानंतर सारिकाचं वागणं बदललं असं देवेंद्र कटके यांनी फिर्यादीत म्हटलंय. त्या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 3घांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. तर सांगली जिल्ह्यात 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीसाठी पत्नीने मुलगा आणि सहकाऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडली. वनिता बाबूराव पाटील, तिचा मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि मित्र भीमराव गणपतराव हुलवान यांनी बाबूराव पाटीलची हत्या केली. बाबूराव पाटील यांच्या डोक्यावर 50 लाखांचं कर्ज होतं. त्यामुळे लोक कर्जाचे पैसे मागण्यासाठी वारंवार घरी येत होते. काही काळानंतर बँकेने घराच्या लिलावाची नोटीसही पाठवली. वनिता आणि तिच्या मुलाने बाबूराव यांना आयुष्य संपवायला प्रेरित केलं. तसंच 1 कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्ये कर्ज फिटेल असंही सांगितलं. पण बाबूरावांनी याला नकार दिला. अखेर वनिता, तिचा मुलगा तेजस आणि मित्र भीमरावांनी बाबूरावची हत्या केली. आपण समाजात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे जात आहेत अशी उदाहरणं देतो. पण सध्याच्या घटना पाहता, महिलांचा हत्येच्या कटांमधील सहभाग पाहता आपला देश कुठे चाललाय, या महाराष्ट्रात काय घडतंय हाच प्रश्न उभा राहतोय.